वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद आता विकोपाला जात असल्याची चिन्ह आहेत. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता त्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदेंना नाव न घेता लक्ष केलं. नवी मुंबई महापालिका नालायकांच्या हातात गेली तर वाटळं होईल असा निशाणा नाईकांनी लगावलाय आणि आम्हाला ती 14 गावं नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नकोत, कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल गणेश नाईकांनी उपस्थित केला. या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटवलं झालं समजा शहरात. मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे. जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत. जो पैसा माझी झोप उडवेल तो पैसा मला नकोय. हे सगळं बोलत असताना हे सगळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का, हे पहिले त्यांनी विचारून घ्यावं आणि मग डायरेक्टली इनडायरेक्टली आरोप प्रत्यारोप करावे. आता मला असं वाटतं की वाढ नाही गुण काही लोकांना लागतो, तसं शिवीगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागलाय. पण ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये, नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्याच्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा. दरम्यान नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत 14